भगवान बाबाच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यात एक गाव आहे, कासारी बोडखा का काहीतरी असं त्या गावचं नाव आहे. त्या गावामध्ये अशी आघोरी परंपरा होती गुरुजी. प्रत्येक हनुमान जयंतीला हनुमंतरायाच्या समोर बोकडाची कत्तल केली जायची बरं का गुरुबंधू. बोकडाची कत्तल केली जायची. ही घटना कळाली सद्गुरू भगवान बाबाला. भगवान बाबाला ही घटना कळाली. भगवान बाबांनी ठरवलं काही झालं तरी चालेल, चालू असलेली परंपरा बंद करायची बरं का. हनुमान जयंती 3 दिवस पुढे राहिलेली आहे. किती दिवस? 3 दिवस पुढे राहिलेले आहे. भगवान बाबाचे टाळकरी होते, अगदी प्रेमाचे जिवलग. लाला महाराज पाडळीकर बरं का. लालाची पाडळी म्हणून पाटोदा तालुक्यामध्ये टाळकऱ्याचेच नाव गावाला बघा. काय टाळकऱ्याची भक्ती असेल होय, काय टाळकरी मोकळ्या मनाचा असून टाळकऱ्याचेच नाव काय ह्याला? राहुल महाराज. राहुल महाराजाची मुरमी लालाची पाडळी बरं का. पाडळी गावात नाव देऊन टाकलं. लाला महाराजांना बरोबर घेतलं. लाला महाराज म्हणतात, बाबा कुठे डावरा आहे? अमुक अमुक गावामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी हत्या घडते. देव हनुमंतरायाच्या समोर बोकडाची कत्तल केली जाते. तांगा झोपला, तांगा निघाला त्या बोडख्याच्या दिशेनं. गावात भगवान बाबा गेले. भगवान बाबा गावात आले. लोकांना इतका आनंद झाला. भगवान बाबांच्या सारखे महापुरुष आपल्या गावामध्ये आलेत. बाबांच्या दर्शनाला बारी लागली. महाराज 4 वाजले, 5 वाजले, हरिपाठाची वेळ 6 वाजले. बाबा म्हटले आता मंदिरामध्ये हरिपाठ घ्यायचा आहे. हरिपाठ झाला, जेवण वगैरे झालं. भगवान बाबा म्हटले, गड्या हो, आज मला तुमच्या गावात कीर्तन करायचंय. हनुमान जयंती किती दिवस पुढे राहिलेली आहे? 3 दिवस. लक्षात राहू द्या. हनुमान जयंती 3 दिवस पुढे राहिलेली आहे. मला कीर्तन करायचंय. टाळ पखवाज विना स्पीकर वगैरे चालू झालं. महाराज भगवान बाबांचं कीर्तन होतं ते. भगवान बाबा ते का तुमचं आमचं कीर्तन आहे का? भगवान बाबा काय, भगवान बाबाचं जीवन चरित्र वाचा, लक्षात येईल. भगवान बाबांना त्यांच्या जीवनामध्ये हिमालयाच्या तोडीचे 3 गुरु मिळाले होते बरं का. पांडुरंग महाराज हिमालयाच्या तोडीचे 3 गुरु. वयाच्या 12व्या वर्षी स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी पाटोदा तालुक्यामध्ये डिघोळ नावाचं गाव आहे. त्या डिघोळ गावातले वैकुंठवासी सद्गुरू गीते बाबांच्या बरोबर वयाच्या 12व्या वर्षी भगवान बाबांनी पंढरपूरची वारी केली. गळ्यात तुळशीची माळ घातली गीते बाबांच्या हातानं. नंतर पंढरपूरची वारी झाली, घरी आले. आई वडिलांना सांगितलं मला कीर्तन शिकायचंय, बाकी काही नाही. घरी जायला तयार नाहीत. मारुतीच्या मंदिरामध्ये भगवान बाबा थांबायचे. आई वडिलांनी विचार केला याला कुठंतरी शिकवायला टाकलं पाहिजे. ठरवलं. आई वडील नारायणगडाचे निष्ठावान भक्त होते. नारायणगडावरती भगवान बाबांचे मातोश्री वडिलांनी भगवान बाबाला हाताला धरलं. गडावरती गेले. त्या काळात नारायणगडाचे मठाधिपती होते वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू माणिक बाबा. माणिक बाबांच्या हवाले भगवान बाबांना केलं. माणिक बाबा हा मुलगा कीर्तन शिकायचं म्हणतोय, इथून पुढे काय करायचंय ते तुम्ही करा. माणिक बाबाच्या संगतीमध्ये भगवान बाबा राहू लागले. योगायोग असा पहा महाराज, काही गोष्टी घडायच्या असल्या तर त्या घडवून येत असतात. योगायोगानं वैकुंठवासी सद्गुरू बंकर स्वामी महाराज बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी आळंदीवरून आले होते. नारायणगडावरती नगद नारायण महाराजांच्या दर्शनाकरता जावं म्हणून गडावरती गेले. माणिक बाबांनी बंकर स्वामी महाराजांना सांगितलं, स्वामी हा भगवान नावाचा मुलगा आहे, ह्याला तुमच्या बरोबर आळंदीला घेऊन जा. पहिले गुरु गीते बाबा, 2 नंबरचे गुरु माणिक बाबा आणि 3 नंबरचे गुरु वैकुंठवासी सद्गुरू बंकर स्वामी महाराजांच्या सारखा महात्मा भगवान बाबांना मिळाला. भगवान बाबाच्या हाताला स्वामी महाराजांनी धरलं, आळंदीला घेऊन गेले. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहून सद्गुरू भगवान बाबांनी काय केलं? अध्ययन केलं. जोग महाराजांच्या तालमीतला पैलवान बरं का. काही काही तालमी प्रसिद्ध असतात, तसं कीर्तन क्षेत्रामध्ये माझ्या सद्गुरू जोग महाराजांची तालीम आहे. त्या तालमीत ज्यानं डाव शिकले बघा, त्या तालमीत ज्यानं डाव शिकले, जोग महाराजांच्या तालमीत ज्यानं डाव शिकले तो पहिलवान कधी फेल जात नाही. विठाला विठाला.
जोग महाराजांच्या तालमीत माझ्या भगवान बाबांचं शिक्षण कीर्तनाचं झालेलं. भगवान बाबाचं कीर्तन चालू झालं बरं का. मग उपदेश करायचा होता. मुख्य हेतू काय होता? हत्या बंद करायची. भगवान बाबांनी अभंग तसा घेतला. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही. हा अभंग भगवान बाबांनी कीर्तनाला घेतला. बोलता बोलता 2 तास संपले बरं का. 5च मिनिटं राहिली. 2 तास संपले. बाबा म्हटले गड्या हो आजचं कीर्तन संपलं. आजचं कीर्तन संपलं. राहिलेले 3 चरण उद्या पाहू. काय म्हटले बाबा? आमचे कीर्तनकार कोण राहिले तर कीर्तनकार म्हणतात. राहिलेले 3 चरण पुढच्या वर्षी. काय बापाची पेंड दरवर्षी तो कीर्तन. यंदाच तुला ती एकच चरणावर बोलला. पुढच्या वर्षी काय लिहितो पाकिट नाही बोलतात. हा भगवान बाबा म्हटले राहिलेले 3 चरण उद्या पाहू. लोकाला आणखी आनंद झाला. भगवान बाबाचं कीर्तन उद्या ऐकायला मिळणार. दुसरा दिवस त्या काळात तांग्या बैलाचा प्रवास होता महाराज. भगवान बाबा जाण्याच्या अगोदरचा हा प्रसंग आहे. 8-10 वर्षाचा. तांग्या बैलानं हजारो समाज कीर्तनाला जमला. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन चालू झालं. पहिल्या दिवशी केलं तर बाबांनी कीर्तन मांस खात हौस करी जोडोनी वैरी ठेविला. दुसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी काय होती? हनुमान जयंती. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन चालू झालं. अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही. या चरणावरती बाबा बोलले. बोलता बोलता 11:45 काटा गेला. भगवान बाबा म्हटले गड्या हो आतापर्यंत तुम्ही कीर्तन कसं ऐकलंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. फक्त 2 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. भगवान बाबा काय म्हटले? 2 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. भगवान बाबांनी अशी त्यांच्या गळ्यातली माळ बाहेर काढली. माळ बाहेर काढली. समोर बसलेल्या लोकांना विचारलं बोला मंडळी माझ्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये काय आहे? काय आहे? जे दिसतं ते लोक म्हटले बाबा तुमच्या हातामध्ये तुळशीची माळ आहे. बाबांनी ती माळ गळ्यातून बाहेर काढली. आता मी काय केलंय? बाबा तुम्ही गळ्यातली माळ बाहेर काढली. बाबाच्या व्यासपीठावरती उभे होते. बाबा म्हटले 2 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. बाबांनी ती माळ अशी हातामध्ये घेतली. बाबा जिथं उभा होते पाठीमागच्या बाजूला ज्या हनुमंतरायाच्या समोर हनुमान जयंतीच्या दिवशी बोकड कापलं जायचं त्याच जोगेश्वर हनुमंतरायाचं मंदिर होतं. बाबा चालत 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 मंदिरामध्ये गेले आणि हातातली माळ हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घातली आणि पुन्हा व्यासपीठावरती बाबा आले आणि समोर बसलेल्या लोकांना विचारलं बोला मंडळी मी मंदिरामध्ये जाऊन काय केलंय? समोरच्या समाजानं पाहिलं होतं बाबा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये माळ घातली. बरं का हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये माळ घातली. बाबाला हेच पाहिजे होतं. मग बाबा म्हटले गड्या हो आजपासून तुमचा हनुमंतराय काय झाला? काय झाला? माळकरी झाला. बाबा म्हटले उद्या हनुमान जयंती आहे. कोणी याच्या समोर बोकड कापायचं नाही. कीर्तन संपलं. लोक निघून गेले. बाबा त्या दिवशी मुक्कामाला थांबले गावात. संतांनी एखादी गोष्ट ठरवली ना ती पूर्ण झाल्याशिवाय सुट्टी नाही. मुक्कामाला थांबले. हनुमान जयंतीचा दिवस उजाडला. बाबाने सकाळी सकाळी स्नान केलं. पारावरती गादीवरती येऊन बाबा बसले. बाबाला वाटलं आता खून नाही यायचं. गावाच्या पाटलाला कुठं दम निघतोय? दम कडून निघू त्याला महाराज. डफडं वगैरे 5 बोकडाचा नवस होता त्याचा. डफडं गाजत वाजत आलं पारासमोर. बाबा उठले. पाटलाला जोड बोलावलं. पाटील 2 दिवस कीर्तन केलं मी तुमच्या गावात. 2 दिवस उपदेश केला. सांगितलंय मांसाहार करू नये हत्या करू नये तरी सुद्धा तुम्ही घेऊन आलात. बरं का पाटील म्हटला बाबा तुम्हाला जे काय करायचं असेल ना त्या तुमच्या गडाच्या परिसरात करा. आमच्या गावात डोकं लावू नका. आमचं गाव त्या लायकीचं नाही. कोण म्हणते? गावचा पाटील. भगवान बाबा म्हटले पाटील एवढं बोलून सुद्धा तुम्हाला कापायचंच का बोकड? पाटील म्हटलं हो बाबा शेवटी संत ते संत असतात. भगवान बाबांनी टोकाचे शब्द वापरले. पाटील वारकरी संप्रदायामध्ये हिंदू धर्मामध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये पूर्ण भारतवर्षामध्ये कुठंच बोकडाची कत्तल करण्याची परंपरा नाही आणि ती अघोरी परंपरा तुमच्या गावात आहे. ती परंपरा बंद करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तुम्ही विरोध करताय ना. कापा. तुम्हाला बोकड कापायचं ना आज हनुमान जयंती आहे जरूर कापा. पाटील फक्त माझी एकच विनंती आहे ज्या सूर्यानं तुम्ही बोकडाची मान कापणार आहात
ज्या सूर्यानं तुम्ही बोकडाची मान कापणार आहात त्याच सूर्यानं तुम्हाला अगोदर या भगवान बाबाची मान कापावी लागेल. मग मात्र पाटलाच्या हातातली सुरी गळून पडली. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत भगवान बाबाच्या चरणावरती लोटांगण घातलं. भगवान बाबांनी त्याला क्षमा केली. भगवान बाबा म्हटले पाटील नका असं कृत्य करू. पाटलाने हे मान्य केलं. हत्या बंद झाली. मग बाबा आम्ही कशाचा नैवेद्य दाखवायचा? पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. प्रत्येक हनुमान जयंतीला कीर्तन सकाळी करत जा. जेवढे पंचक्रोशीतील लोक कीर्तनाला येतील प्रत्येक भाविकाला पुरणपोळीचं भंडाऱ्याचं जेवण देत जा. भगवान बाबांनी त्या गावकऱ्यांना सूचना केली. हनुमान जयंतीचं कीर्तन भगवान बाबांनी केलं आणि तेव्हापासून आजतागायत पुन्हा ती परंपरा काय त्या गावात घडली नाही. असे अनेक संत आहेत. वैकुंठवासी महादेव बाबा श्री क्षेत्र संस्थान नारायण